आपले सहर्ष स्वागत करीत आहे। सुस्वागतम सुस्वागतम। या शिवपद स्पर्शाने पावन झालेल्या भूमी छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान इतिहासाचे एक एक सोनेरी पान आपल्या समोर उलगडत असते। मंडळातील साध्याच मावळ्यांनी अत्यंत कष्टाने उभा केलेला आमचा देखावा समाज प्रबोधन करत कलावंत कार्यकर्त्यांच्या कल्पकतेचा आणि अभिनयाचा नवा कलाविष्कार आपला पुढे सादर करत असतो। आपला अभूतपूर्व प्रतिसाद हाच त्या इतिहासाचा खरा सन्मान। रसिको, आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव कुलकर्णी याने पुणे जाळून लुटून उजाड केले होते। पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून जागोजागी पहारी रोवून त्यावर तुटलेली चप्पल बांधून जो हा जमीन नांगरेल तो निर्वंश होईल अशी शापित दरपोक्ती केली। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब अशा धमक्यांना पुरून उरणाऱ्या होत्या। त्यांनी बाल शिवबाच्या हाती सोन्याचा नांगर देऊन ही भूमी नांगरली। रायनाथ या दलित मुलासह रामोशी, मातंग व लोहार अशा 5 मुलांनी शिवबांसोबत हा नांगर धरला आणि त्याच ठोकलेल्या पहारींच्या स्वराज्य निर्मितीसाठी तलवारी तयार केल्या। या शापित भूमीचे सोने झाले आणि या माऊलीचा वंश अवघा महाराष्ट्र झाला। छत्रपती शिवरायांच्या इतिहासात शेकडो मावळ्यांचे अभूतपूर्व योगदान खूप खूप महत्वाचे आहे। महाराज आणि मावळे लढत होते ते आपल्या रयतेच्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी, आपलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी, तर गनिम लढत होता पगारासाठी, ऐशो आराम आणि आपल्याला लुटण्यासाठी। या राक्षसी पाटशाया पालथ्या घालण्यासाठी छोट्या शिवबाने आई जिजाऊंच्या आशीर्वादाने 12 मावळ्यातील आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली। यात एक वडीलधारे मावळे, मावळातील 84 खेड्यांचे राजे सरदार बाजी पासलकर होते। बलदंड शरीर, अक्करबाज मिशा, हौलादी रुंद छाती, तरुणांना लाजवेल असा पराक्रम करून दाखवण्याची बळकट मनगटात ताकद असणारे बाजी हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते। तेव्हा सादर करीत आहोत लक्ष्मीकांत रांजणे लिखित एक जिवंत ऐतिहासिक देखावा, सरसेनापती वीर बाजी पासलकर। सरसेनापती वीर बाजी पासलकर। स्वराज्याचे पहिले बलिदान। कुरडूंच्या मैदानी नांदेड बाजी पासलकर, आठ गावाचा देसाई त्या बाजीचा धाक थोर, दंडाएवढी निशी बाजी पाथाई महाजर, यशवंतीवर मांड हाती गजली तलवार। या देवी सर्वभूतेषु
लाखाचं ठाणदार होत. 100-150 असतील. पार फाडशा पाडला राज तुम्ही. हरबा माझी ही गजली फिरण आणि हे आजगर ढाल निस्ती बघूनच कैक पळालं. तरी एकाला बी सोडलं नाही. पळता भई थोडी झाली. गाडगे मांडल्या गत गर्दनीची उतरंड. माझ्या आया बहिणी आज देवीला जात्यात. आम्ही वाड्यात असताना या आडमाळ पठारावर त्यांचं मेना अडवून नेलं. हरबा या मावळातल्या 84 गावचं राजा होता मी. आता हितून मोर तो विजयपुरी मोहम्मद आदिल इथल्या कुणाच्या बी केसाला धक्का लावायचा नाही. चला रे मेन जाऊ द्या. हे बघा डोमाजी, योग लक्षात ठेवा. आपला वार चुकला तरी चालेल, पण हातातली तलवार अक्षी तुटली तरी सोडायची नाही. हा मुजरा राज. बोला काय सांगावा म्हणायचा. शहाजी पुत्र शिवबाराज स्वराज्य मांडायचं म्हणतात. तुम्हीच वाचा. जी. तीर्थरूप बाजी काका शिरस राष्ट्रांग दंडवत. आऊसाहेबांच्या प्रेरणेतून आमच्या वडिलांच्या जहागिरीत आम्ही सोन्याचा नांगर फिरवून आदिलशाहीला आव्हान दिले आहे. आता आपल्या कानंद, गुंजन, वेळखंड आणि मोसे खोऱ्यातील सवंगड्यांना घेऊन रायरेश्वरी शंभू महादेवाला रक्ताभिषेक करून स्वराज्याची आण घेणार आहोत. आपण वडिलकीच्या नात्याने सोबत असावे. आपला आशीर्वाद मोलाचा. आपल्या मावळात मातब्बर सरदारांना सांगावा धाडून स्वराज्याच्या कार्यात मदत करावी. वाह, आमच्या मनात घोळत होत ते सत्यात आलं. किती दिवस दुसऱ्याची चाकरी करायची. आमचा सुभा, आमचं राज्य, स्वराज्य. चला रे सरदार देशमुखांना सगळ्या मुलकात आवतन धाडा. माझा शिवबा शहाजीराजांचा लोक स्वराज्याचं तोरण बांधतोय. शंभू महादेवा, रायरेश्वरा, आम्हाला यश दे, बळ दे. हर हर महादेव. सवंगड्यांनो, तसेच वडिलकीच्या नात्याने आलेले बाजी काका पासलकर देशमुख. काका, आपल्या सांगाव्याने कानद खोऱ्यातले सरदार झुंजारराव मारळ, शिवगंगाचे कोंढे देशमुख, मावळातले हैबती शिडमकर, रोहिड्याचे जेदे ही मातबर ज्येष्ठ मंडळी आज जातीनं आली. शिवाय पायगोडे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी जेधे, चिमणाजी अशी नव्या रक्ताची, नव्या दमाची तरुण मंडळी या कार्यासाठी पुढे आली. शिवबाराज, अहो कामच तसं आहे. जोखीम मोठी आहे. आज बी आपण लढतोय की, पण ते निजाम, आदिल आणि मुघलांसाठी. आता आपण आपल्यासाठी लढू आणि ही कीड पार छाटून टाकू. खरं आहे बाजी काका. एक तप झाले आमचे आबा हा मनसुबा धरून आहेत. आऊ साहेबांनी तर जंगच बांधला. ही गुलामी संपलीच पाहिजे. साक्षात शंभू महादेव, आई जगदंबा आपल्या पाठीशी आहे. बिनगोर राहाराच काळकाईला मी साकडं घातले. बाजी काका, पण गनिमापेक्षा फितूर आणि अंतस्थ शत्रू फार वाईट. त्याचा आधी बिमोड केला पाहिजे. सगळे वतनदार सरदार एक होतील
तो या स्वराज्याची तटबंदी भक्कम होईल. खरंय राज, पासलकरांनी कुरुडगड बांधला आणि चंद्ररावांना पोटशूळ उठला. यमाजीन सांग्या लुगडं निसून हेरगिरी करत होत. बाजी देशमुखांनी त्यांना ओळखलं, जाग्यावर चारी मुंड्या चित केलं त्यासनी. चला राज, त्या बेल हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हे शंभू महादेवा, शिवशंकरा, आम्हाला बळ दे, शक्ती दे. या चारही पातशाह्या लाखोंची झुंड घेऊन आम्हावर चाल करतील. आम्ही मुठभर तरीही गनिमावर तुटून पडू. स्वराज्य राखू, तरच आमच्या पुढच्या पिढ्या सुखाने बिनघोर राहतील. हर हर महादेव. बाजी काका, बोला शिवबाराज. बाजी काका, या स्वराज्याचे पहिले सरसेनापती आपण व्हावे ऐशी आमचीच काय शंभू महादेवाची इच्छा. राज, स्वराज्यासाठी हे बाजी जीवाची बाजी लावल. हर हर महादेव, हर हर महादेव. राज, स्वराज्याची सुरुवात अगदी झाग झाली. म्हणजे तोरणा आपसूक आपल्या ताब्यात आला. पण त्या मोहम्मद आदिलशाची पराग झाली. त्यानं फत्तेखानाला नामजात केलाय. राज, फत्तेखान म्हणजे जाता निकारा. त्याच्या रागाचा इस्तू डोळ्यातनं आग वकत असतोय. अहो चिडला तर अख्खं बकर दातानं सोलल. त्याचा अंगरक्षक मुसेखान बी सोबत आहे. एकदा हे फत्त्या मुसेखानावर चिडला तर त्यानं शेजारचं घोडं एका बुक्कीत खाली पाडलं. राग घोड्यावर काढला. बाजी काका, याच रागाचा आपण फायदा घेणार आहोत. म्हणजे तो आदिलशहा आता भले भले सरदार आपल्यावर नामजात करू. पण एक लक्षात ठेवा बाजी काका, शत्रू जेव्हा चिडतो ना तेव्हा तो आतूनही तितकाच घाबरलेला असतो. याच वेळी जर त्याच्यावर दुसरा हल्ला झाला तर तो पुरता गारद होतो. म्हणून आपण एक युगत करायची. युगत? होय, युक्ती. बाजी काका, तो फत्तेखान आता पूर्ण ताकदीनिशी पुरंदरावर चाल करायला 30,000ची फौज घेऊन आलाय. त्याची फौज आपण फोडायची, अर्धी अर्धी करायची. आधी तो रस्ता शिरवळ नजीकच्या सुभान मंगलगडावर हल्ला करीत. तो किल्ला आपण त्याला सहज जिंकू द्यायचा. असं कसं? बाजी काका, या विजयानं तो हरखून जाईल, बेसावध होईल. तिथं निशाण लावून तो जेजुरी जवळ बेलसरला त्याच्या छावणीत परत येईल. तेव्हा बाळाजी हैबतराव आणि आपले निवडक मावळे सुभान मंगलवर हल्ला करतील. तिथली त्यांची गाफील फौज कापून किल्ला परत घ्यायचा आणि लगोलग त्यांच्या छावणीवर हल्ला करून त्याला डिवचून पसार व्हायचं. तर असं करायचं. हा जिंकलेला किल्ला परत गेलेला पाहून फत्तेखानाची आग होईल. रागानं त्याच्या अंगाची लाही लाही होईल आणि तो त्याच्या जवळची निम्मी कुमक सुभान मंगलकडे पाठवेल आणि छावणीवरील हल्ल्याने त्याचा संताप अनावर होईल. आणि हेच आपल्याला हवंय बाजी काका. वाराज, काय युगत काढली. आम्ही बी मावळात राज्य केलं पण नुसतं मनगटाव, डोसक कधी लावलंच नाही. आता उरलेलं फत्तेखानाचं सैन्य पुरंदरवर चालून येईल तेव्हा बाजी काका, तुम्ही, कावजी मल्हार, खासनीस
बाजी जेधे, जगताप सर्वांनी पत्तेकान आणि मुसेखानाला सामोरं जायचं. या गजली फिरंगीनं एकाच घावात दोन्ही मुंडकी उडवीन. तुम्ही बघाच राज मोहीम कशी फत्ते करतो ती. हर हर महादेव. आणि अशा तऱ्हेनं सुभान मंगलवर फतेखानाचं निशाण लागलं. या पोर सौदा शिवबाला जिंकल्याचा त्यानं आसुरी आनंद घेतला. पण त्याचा हा आनंद फार काय टिकला नाही. सर सेनापती बाजी पासलकर आणि आपल्या चित्त्यासारख्या चपळ मावळ्यांनी सुभान मंगल परत घेऊन त्यावर भगवा फडकवला आणि लगेचच फतेखानाच्या छावणीवर निकराचा हल्ला केला. मरट्ठो हम आ रहे हैं. मुसा खान, सिवा ने पुरंदर पर कब्जा किया है. वो कहीं भी हो हम उसे खींचकर जमीन में दफा कर देंगे. लेकिन सरदार वो बाजी पासलकर वहां मौजूद है. हम डरते नहीं. लेकिन अब लेकिन के लिए वक्त नहीं है मुसा खान. चलो हमला बोल दो. अरे ये मुश्या ये तुझीच वाट बघत होतो. तीरंदाज आगे आओ. चलाओ तीर. गावजी सोळा तीर. आगे आओ. तोड़ दो ये किले का दरवाजा. तोड़ दो. तोड़ दो. और जोर से तोड़ दो. हराम जादो, एक दरवाजा नहीं टूट रहा है तुमसे. अरे कैसी कारागिरी है ये. कैसे बनाया ये दरवाजा इन मराठों ने. चलो हटो. तुमसे नहीं टूटेगा ये दरवाजा. आओ ऊपर रस्सी डालो. हम चढ़ के जाएंगे. ढकला दगड फिरवा गोफली. अरे 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 उघडा दरवाजा. हमारे पीछे. भागो भागो. अल्लाह.
काळकाई काळकाई शिवबाराज जगदंबे बाजी काका कावजी जी मला माझ्या राजाकडे घेऊन चला यार अरे उठला उचल चला लवकर मला त्यांच्या मांडीवर मरण येऊ दे महाराज घात झाला आपले बाजी काका करून आपण कोठे चाललात सांगा काका. स्वराज्य मिळाल्यानंतर आमच्या पाठीवर कोण हात ठेवला? आमचं प्रोत्साहन, ऊर्जा आणि खरी शक्ती तुम्ही आहात काका. आपण 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 पुरंदर जिंकलाय काका. उठा उठा, आता नौबती वाजतील. बाजी काका. शिवबाराज माझ्या राजा, तुझ्या कामात शिवकारणी लागला. तुला भेटलो आणि आयुष्याचं सोनं झालं. मला लोक नाही, पण मरताना तुझी मांडी खावली. त्याचं मुंड काढणार होतो, ते मी राहिलं. पण तू नको चिंता करू. तू माझा नातू सर्जराव बाजी आणि त्याचा बा कान्होजी ज्यादा हाय ती तुझ्या संगत. योग डाव माफ कर राजा, योग डाव माफ कर राजा. मरल्या जन्मात पुण्यांदा या स्वराज्यासाठी लढाया हितच येईल. तुझ्यासाठी, तुझ्या मर्दुमकीसाठी लई बाजी जन्म घेतील. आपलं स्वतःच स्वराज्य होणार. जय काळकाई. माझ्या राजाला यश दे, त्याचं रक्षण कर. राज राज येतो येतो म्या. राज राज बाजीचा शेवटचा बाजी काका. बाजी काका. आज 24 मे 1649 मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला. पण बाजी पासलकर यांच्यासारखा वीर रणी पडला. बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्या सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. वीर बाजी पासलकर हे हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणारे पहिले वीर होते. धन्य ते सरसेनापती वीर बाजी पासलकर
आणि धन्य ते युगपुरुष छत्रपती शिवराय. सजावट, संकल्पना आणि दिग्दर्शन रणवीर गायकवाड. सादर करते न्यू गजानन मंडळ गंगापुरी वाई. नेपथ्य मंडळाचे सर्व क्रियाशील कार्यकर्ते.